कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता कोर्टात सुनावणी। पतीनं केलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये माझा सहभाग नाही, कल्पना खरातचं स्पष्टीकरण। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीनं कार्डियक अँब्युलन्स बोलवून वैद्यकीय तपासणी। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग। नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास चौकशी। खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली, पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला ट्रम्प यांचं विधान। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार आज ठरण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात। पंतप्रधान मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंविरोधात भाजप आक्रमक। खरगेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल। खरगेंवर कारवाई करण्याची भाजपची मागणी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील प्रकरणामध्ये एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ। आतापर्यंत 20हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती। धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात अनेक तक्रारी। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी। दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिलला सुनावणी। सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न तीव्र। वसई तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला 7 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक। ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। कर्मचारी अनिल चौबलच्या अटकेनंतर अप्पर तहसीलदार विनोद धोत्रेही फरार। लग्नासाठी पुण्यातील तरुणाला भन्नाट आयडिया पडली महागात। पुणे पोलीस दलात रुजू झालो असे खोटे फ्लेक्स लावले। तरुणावर नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 मुलांचा मृत्यू। शिरपूर तालुक्यातील होळनांथे आणि भामपूर इथली घटना। कूलरला स्पर्श झाल्यानं शॉक लागून मृत्यू। मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा खंडित। काही भागात कमी दाबानं पाणी। सकाळी 10 वाजेपासून ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम। राज्यामध्ये शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। अमेरिका इराण युद्धबंदीवर पाकिस्तानात आज चर्चा होण्याची शक्यता। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ आज इस्लामाबादेत दाखल होणार असल्याचा अंदाज। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या। 22 एप्रिलच्या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत।